नमस्कार मित्रांनो, तर आज आहे जन्माष्टमीचा सोहळा. त्याची सर्व तयारी आता चालू आहे. फुगे वगैरे, हार वगैरे, सगळीकडं रांगोळी वगैरे काढली. आता मी रांगोळीची तुम्हाला एक टाइम लॅप्स दाखवतो. आमचा प्रियांश बघा किती साधा आहे. काही सदावून अंगातले मस्ती आहे. संध्याकाळी हरिपाठानंतर रात्रीचे भजन चालू होतात. सर्व भजन वगैरे झाल्यावर रात्री 12 वाजता भक्तांच्या अंगात वारं येतं. वारं म्हणजे देव अंगात येत नाही, तर देवाचा संचार अंगात येतो. जेव्हा वारं अंगात येतं तेव्हा भक्तांचं शरीर भक्ती आणि एनर्जीने पूर्ण भरून निघतं. आणि जेव्हा वारं अंगात येतं तेव्हा त्यांच्या संचाराच्या स्वागतासाठी कोड्यांचे फटके दिले जातात. आणि फायनली रात्री 12 वाजता पाळणा हलवला जातो व जन्माष्टमी साजरी केली जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी 10-10:30 वाजता भजन सुरू केले जातात. सर्व गावकरी एकत्र येतात. गावातली तरुण व वयस्कर मंडळी सर्व एकत्र येऊन भजनाचा आनंद घेतात. हे आमची आदिरा बघा किती मग्न आहे भजनात. हे कॅमेरा बघितलं कशी दात दाखवते बघा बघा. आणि यो बघा यो प्रियांश कसं झोपलाय बघा. काय त्याला कसं झोपलाय. दुपारी 12 नंतर पुन्हा एकदा भक्तांच्या अंगात वारं येतं आणि सर्व देव नाचू लागतात. बेभान होऊन भक्ती आणि त्यांची एनर्जी अशी सर्व बाहेर येते. वारं येतं म्हणजे त्यांच्या अंगात देव नाही येत, तर देवाचा संचार होतो. आणि त्या संचाराच्या स्वागतासाठी कोड्याचे फटके दिले जातात.
आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढे कोड्याचे जोरात फटके देऊन सुद्धा कोणालाही अशी इजा होत नाही. आणि सर्व झाल्यावर आपला पुन्हा एकदा पालना होतो. दुपारी 12 वाजता सर्व गावकरी पालण्याला हात लावायला बघतात. ज्यांचा हात नाही पोचत ते एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून हाताला हात लावतात आणि सर्वजण पालना हलवण्याचा आनंद घेतात. ही बघा श्रीकृष्णाची मूर्ती. आणि आतमध्ये पालना हलून झाल्यानंतर सर्व पोरं बाहेर येतात आणि फेरा घेतात. त्याच्या आतमध्ये सगळे देव खेळवले जातात. फेर घेताना एक एक भजन घेतला जातो आणि सर्व पोरं मागून बोलतात आणि तो आनंद जरा वेगळाच असतो. तुम्ही सुद्धा ऐका. आणि फायनली हंडी फोडायला घेतली. जास्त उंच हंडी नाही, फक्त 2 थरांची हंडी होती आणि ती हंडी पण मीच फोडली. आणि ही आहे मधल्या आलीतली हंडी. तिथे सुद्धा देव खेळले जातात. देवांना कोडे मारून झाल्यानंतर गावातील तरुण मंडळी सुद्धा पुढे आली. दत्ताभाऊनी फटके घेतले. मग त्याच्या मागोमाग गणेश काकांनी त्यांनी सुद्धा फटके घेतले. 2 फटके घेतले यांनी. आणि नंतर मग गावातला सुशांत त्याचा तरी नादच केला. त्याने तर तब्बल डायरेक्ट 5 फटके घेतले. डेंजर का. सुशांत पाठोपाठ सौरभने पण 1 फटका घेतला. हे सर्व झाल्यावर गावातल्या पोरांनी हंडी फोडायला घेतली. गावातल्या तरुण मंडळीत गणेश काकांनी सुद्धा त्यांचा हातभार दाखवावा म्हणून ते सुद्धा चढ होते वर. पण चढता त्यांचा जरा प्रॉब्लेम झाला. सगळी पोरं कशी पण चढत होती. त्यामुळे आपल्या हंडीचा एक थर कोसळला आणि ते डायरेक्ट पलटीच झाले. थर कोसळल्यानंतर गणेश काकांच्या वाटतं जरा दुखापत झाली. मग ते साईडला निघले डायरेक्ट. आणि नंतर परत पुन्हा एकदा पोरं एकावर एक थर्राचं एकदम प्रॉपर पद्धतीने थर्राचं होते. आणि यावेळी रात चढलेल्या हंडीच्या वर आणि मध्येच तिकडून गौरवची एंट्रीसुद्धा होते. पण पोरं त्याला चढून न देत खाली घसतात आणि राज फायनली हंडी फोडतो. लागला वगैरे काय नाही. कुंकूचं पाणी लावलंय गालाला. हसतोय मला. हंडी वगैरे फोडून झाल्यानंतर पोरं आली विहिरीत उड्या टाकायला किंवा बाहेर किंवा घ्यायला. आता पोहायला जात नव्हता तर पोरांनी मागं धक्का देऊन पाण्यात काढला.
ये इथे आरामात पकडून घेऊ थांब तिथे आरामात काय नाही होणार हे कोण अजून मगाशी उडी टाकायला घाबरत होता, आता स्वतःहूनच उडी घेतली. तर चला, थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू.